Today we are going to see a video on the articles. You know, articles are very important in our daily life, while talking, while writing, because you have been learning this chapter since your primary. It is useful for the primary, for the high school, for the junior college and for the MPSC exams also. Means all the MPSC exams except this chapter, this is included for all the exams. So let us see the chapter in detail. म्हणून आपण ह्या चॅप्टरचा अभ्यास करताना आर्टिकल्स आपल्याला आज डिटेल मध्ये अभ्यास करायचा आहे. नाहीतर तुम्हाला वाटेल एवढा सोपा टॉपिक आहे, इट इज सो इझी अँड व्हॉट इज न्यू इन इट, बट देयर इज मच मोर. यू हॅव लर्न्ड अ लिटल ओनली. तुम्ही खूप कमी शिकलेला आहे, त्यापेक्षा खूप मोठा भाग होता. जसा आपण वर्गाची लेवल पुढे जाऊ त्याप्रमाणे त्याला आपण विचार करतो. पहा, देर आर 3 आर्टिकल्स इन इंग्लिश. व्हॉट इज आर्टिकल? आर्टिकल मीन्स उपपदे. मराठीमध्ये आपण त्याला उपपदे म्हणतो. देर आर 3 आर्टिकल्स इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये किती आर्टिकल्स आहेत? 3 आहेत. कोणते आहेत? ए, एन अँड द. ए, एन आणि द असे 3 आर्टिकल्स आहेत इंग्रजीमध्ये. आणि त्या 3 आर्टिकलची विभागणी केलेली आहे. 3 आर्टिकल्स आर डिव्हायडेड इनटू 2 ग्रुप्स ऑर 2 टाइप्स. त्या 3 आर्टिकल्सना 2 विभागात विभागणी केलेली आहे. एक आहे डेफिनिट आर्टिकल आणि दुसरा प्रकार आहे इनडेफिनिट आर्टिकल. आता डेफिनिट मध्ये काय येते आणि इनडेफिनिट मध्ये काय येते? जेव्हा आपण डेफिनिट आर्टिकल म्हणतो तेव्हा फक्त एकच आर्टिकल आहे, दॅट इज द. आर्टिकल कोणता आहे? डेफिनिट आर्टिकल मध्ये फक्त द चा समावेश होतो, द किंवा दी. आता द किंवा दी केव्हा द म्हणावं आणि केव्हा दी म्हणावं एक थोडक्यात सांगतो. जर THE असा हा जो शब्द आहे एखाद्या स्वराच्या अगोदर येत असेल तर आपण त्याला दी म्हणावे, आणि व्यंजनाच्या अगोदर येत असेल तर तेव्हा त्याला द म्हणावे. हा नियम आहे. ऍक्च्युअली इट इज नॉट फॉलोड. तो फॉलो केला जात नाही, परंतु असा तो नियम आहे. म्हणून कोणी दी म्हणते, कोणी द म्हणते. अननोइंगली देसे, न माहित असता, माहित नसल्यामुळे ते तसं म्हणतात, पण नियम असा आहे. आणि इंडेफिनिट आर्टिकल्स मध्ये 2 आर्टिकल आहेत, ए आणि एन. ए किंवा एन. आता ह्या दोन्ही बद्दल आपल्याला थोडक्यात माहिती पाहायची आहे. ए किंवा एन म्हणजे एक आहे. ए किंवा एन म्हणजे एक आहे. ऍक्च्युअली दिस इज एन ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर हे ऍडजेक्टिव्हचा प्रकार आहे. कारण संख्येत जेव्हा जेव्हा मोजतो आपण म्हणतो 1 बॉय, 2 बॉईज. मीन्स 1 गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट द बॉय. बॉय बद्दल अधिक माहिती देणारा शब्द कोणता आहे? तिथं 1 आहे. 1 म्हणजे काय आहे? एक. संख्येमध्ये विशेष माहिती सांगणार संख्या विशेषण असते, आणि ए किंवा एन चा अर्थ सुद्धा एक असा होतो. ए ऑर एन मीन्स 1. जेव्हा जेव्हा काउंटेबल नाउन्स असतात आणि ते सिंगुलर असते तेव्हा आपण ए किंवा एन वापरतो. नो सिंगुलर काउंटेबल नाउन इज रिटन विदाउट ए ऑर एन. सिंगुलर नाउन असेल, काउंटेबल असेल तर ए किंवा एनच्या व्यतिरिक्त वापरत नाहीत. कंडिशन आहे, जर वापरायचं असेल तर तिथं पसेसिव्ह ऍडजेक्टिव्ह वगैरे असेल तर अशा वेळा समजा दिस इज माय पेन म्हणलं, एकच पेन आहे, दिस इज माय अ पेन असं म्हणत नाही. किंवा दॅट इज हिज बुक म्हणलं, हिज हे पसेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, त्याला काही नियम आहेत. तशा परिस्थितीमध्ये ए एन वापरल्या जात नाही. ते पुढे गेल्यानंतर आपण पाहूया. ए किंवा एन याचा अर्थ आहे एक, आणि अनिश्चित याला काय म्हणायचं? वाय डू वी से इंडेफिनिट? लेट अस सी नाउ. पहा, इंडेफिनिट आर्टिकल्स म्हणजे काय? व्हॉट इज द इंडेफिनिट आर्टिकल? An article which does not refer to any particular person or thing is known as indefinite article. What is indefinite article? An article which does not refer to any particular person or thing. Particular म्हणजे विशिष्ट पर्सन किंवा थिंग, व्यक्तीचा किंवा वस्तूचा उल्लेख करत नाही, बोध करत नाही. एक इन जनरल बोलल्या जाते, आणि अशा वेळा इज नोन ॲज इंडेफिनिट आर्टिकल. त्याला आपण इंडेफिनिट आर्टिकल म्हणतो. आता विशिष्ट म्हणजे काय असते आणि विशिष्ट नाही म्हणजे काय असते? पहा, उदाहरणामध्ये पहा. आय सॉ अ मॅन या वाक्यामध्ये अ जे आहे हे आर्टिकल आहे. आय सॉ अ मॅन. अ इज इंडेफिनिट आर्टिकल. मी एक माणूस पाहिलो. आता अ मॅन म्हणजे काय? नक्की कोणता आपल्याला माहित आहे का? नाही. कोणताही एक
अनेक माणसं आहेत, त्यापैकी कोणता तरी एक आहे, नक्की त्याने कोणता माणसाला पाहिला आपल्याला समजते का नाही. जर सांगणाऱ्यालाही तो माणूस माहीत आहे आणि ऐकणाऱ्यालाही तो माणूस माहीत आहे तर त्या ठिकाणी तो पर्टिक्युलर व्यक्ती होतो. त्यावेळेला आपण एच्या ऐवजी द वापरतो आणि माहीत नसल्यामुळे आय सॉ अ मॅन, मी एक माणूस पाहिला असेल, अनेक लोक आहेत, पैकी एक आहे. आय सॉ अन ओल्ड मॅन, पुढे विचार केलेला आहे, पुढे म्हणला आय सॉ अन ओल्ड मॅन आणि पुढे म्हणते दुसऱ्या वाक्यामध्ये मी एक म्हातारा माणूस पाहिलो. आता पहा, आपण अगोदर काय पाहिलं, ए ऑर एन इज युज्ड बिफोर द काउंटेबल नाउन अँड इट शुड बी सिंग्युलर. एकवचनी नाम असलं पाहिजे, काउंटेबल असलं पाहिजे, अनकाउंटेबल चालत नाही, तेव्हा आपण ए किंवा एन वापरतो. आता इथं पहा, ओल्ड मॅन आहे, मॅन इज द नाउन, ओल्ड गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन, दिस इज द ॲडजेक्टिव्ह. आणि याचा उच्चार पाहायचा म्हणजे विशेषणाच्या अगोदर सुद्धा उपपद वापरल्या जाते. ॲडजेक्टिव्हज आर युज्ड बिफोर द नाउन, adjectives are used before the adjective, adjectives articles are used before the adverbs also. हे आर्टिकल्स नाउनच्या अगोदर, ॲडजेक्टिव्हच्या अगोदर आणि ॲडव्हर्बच्या अगोदर वापरतात. आता ओल्ड याचा उच्चार पाहायचा, ओल्ड स्वराचा उच्चार आहे आणि स्वराचा उच्चार असल्यामुळे त्याच्या अगोदर आपण ॲन घेतलेला आहे. नामाचा मात्र उच्चार लक्षात घ्यायचा नाही. याचा जवळचा काय आहे, विशेषण असो की नाम असो, हे ज्याच्या अगोदर येते त्या शब्दाचा उच्चार कसा आहे त्याच्याप्रमाणे आपण ए किंवा एन वापरणार आहोत. ते आपण नेम लिखितमध्ये पाहूया. आता इंडेफिनिट आर्टिकल म्हणजे थोडक्यात कळलं असेल, विशिष्ट व्यक्तीचा वस्तूचा बोध होत नाही. कोणतीही एक व्यक्ती, अ बॉय कोणताही एक मुलगा, अ गर्ल कोणतीही एक मुलगी, किंवा अ हाऊस कोणतेही एक घर, अशा पद्धतीने वी डोंट नो डेफिनेटली, दॅट इज द इंडेफिनिट article. A or an is called indefinite article. Let us see now what is the definite article. आता definite article म्हणजे काय, an article which refers to a particular person or thing is known as definite article, and an article which refers to a particular person or thing, मग असं आर्टिकल जे की पर्टिक्युलर पर्सनला किंवा थिंगला रेफर करते, त्याचा उल्लेख करते, त्याला म्हणतो आपण डेफिनिट आर्टिकल. आता विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा, ठिकाणाचा बोध करणाऱ्या, उल्लेख करणाऱ्या उपपदाला काय म्हणतो, डेफिनिट आर्टिकल म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आय सॉ द बुक यू आर टॉकिंग अबाउट. आय नो द बुक यू आर टॉकिंग अबाउट. इथं काय म्हणलं, आय नो द बुक, अ बुक नाही, आय नो द बुक, मला ते पुस्तक माहीत आहे. कोणतं, यू आर टॉकिंग अबाउट, तू ज्या बुक बद्दल बोलतोस ना ते मला माहीत आहे, म्हणजे विशिष्ट बुक आहे. तू ज्या बुक बद्दल बोलतोस तेच बुक मला माहीत आहे. आय नो द बुक you are talking about. Second, I saw a boy, the boy was as thin as a stick. पुढे पहा, आय सॉ अ बॉय, मी एक मुलगा पाहिलो. आता एक मुलगा पाहिलो आणि पुढच्या वेळेला याच नामाचा उल्लेख केला त्या बॉयचा, तर म्हणजे एखाद्या नामाचा पुन्हा एकदा उल्लेख केल्यास दुसऱ्या वेळी द वापरावे, कारण मागे उल्लेख केलेला आहे. आता त्याच व्यक्तीबद्दल पुढे बोलत असेल तर ए वापरत नाहीत किंवा एन वापरत नाहीत, द वापरावे. आय सॉ अ बॉय, द बॉय वॉज, म्हणजे तो मुलगा जो मी पाहिलेला होतो तोच, म्हणून आपण द बॉय वॉज ॲज थिन ॲज अ स्टिक, एवढा हडकुळा होता काठीसारखा. आता काठीसारखा हडकुळा असतो का, असो, हे वाक्य आहे. वाक्यामध्ये काहीही असते, वाघही बोलतात, सिंहही बोलतात, त्यामुळे माणसं काठीसारखे सुद्धा असू शकतात, बिकॉज इट इज द टाईप ऑफ सेंटेन्सेस. तर पहा, आपण याच्यामध्ये काय पाहिलं, देर आर 3 आर्टिकल्स इन इंग्लिश, ए एन अँड दी, अँड 3 आर्टिकल्स आर डिवाइडेड इंटू 2 टाइप्स, दॅट इज डेफिनिट आर्टिकल अँड इंडेफिनिट आर्टिकल. ए अँड एन आर कॉल्ड इंडेफिनिट आर्टिकल्स अँड द इज कॉल्ड डेफिनिट आर्टिकल. इफ वी वॉन्ट टू मेन्शन or show the particular person or thing, we use the definite article, and if we do not want to refer particular person or thing, we use the indefinite article. Just take a screenshot or write down, I will take a side. Okay, right. Okay, let us say the rules now one by one, when to use indefinite articles and when to use the definite article.
आता इंडेफिनिट आर्टिकल्स केव्हा वापरायचे आणि डेफिनिट आर्टिकल केव्हा वापरायचं त्याचे आपल्याला काही नियम पाहायचे आहेत. आता आपण ओरली पाहिलेलं आहे इंडेफिनिट आर्टिकल्स म्हणजे ए आणि ॲन यांना आपण इंडेफिनिट आर्टिकल्स म्हणतो. ए किंवा ॲन याचा अर्थ आहे एक, शब्दशः अर्थ होतो एक, आणि याचा उपयोग आपण केव्हा करतो. पहिली गोष्ट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. देर आर 26 लेटर्स इन इंग्लिश अल्फाबेट. इंग्लिश अल्फाबेटमध्ये किती अक्षर आहेत? 26 आहेत. अँड आउट ऑफ 26 देर आर 5 वॉवेल्स. देर आर 5 वॉवेल्स. त्यापैकी 5 वॉवेल्स आहेत. ए, ई, आय, ओ, यू. दीज आर द 5 वॉवेल्स. ही 5 स्वर आहेत इंग्रजीमध्ये आणि त्या 26 पैकी हे 5 बाजूला काढा आणि शिल्लक राहिलेली जे काही 21 लेटर्स आहेत त्यांना म्हणतो आपण कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजन. देर आर 5 वॉवेल्स अँड 21 कॉन्सोनंट्स इन इंग्लिश. 21 कॉन्सोनंट्स. CONSONANTS. कॉन्सोनंट्स मीन्स व्यंजने. व्यंजनाला काय म्हणायचं? कॉन्सोनंट्स म्हणायचं. आणि वॉवेल्स म्हणजेच स्वर. देर आर 5 vowels and 21 consonants in English, and we should know this. Why I am repeating this thing? Because this rule depends upon the vowels and consonants only. कारण हा जो नियम आहे vowel आणि consonants वर डिपेंड आहे. पहा, A is used before the singular countable noun starting with a vowel with a consonant sound. म्हणजे केव्हा वापरतो याला? कॉन्सोनंट साऊंड. CONSONANT. कॉन्सोनंट साऊंड. जर कॉन्सोनंट साऊंडने सुरुवात होत असेल तर आपण त्या ठिकाणी काय वापरतो? ए वापरतो. कॉन्सोनंट जर साऊंड जर असेल तर आपण अशा परिस्थितीमध्ये व्यंजनाच्या उच्चाराने सुरू होणाऱ्या एकवचनी सामान्य नामाच्या पूर्वी ए हे उपपद वापरतात. ए केव्हा वापरावे? A is used before the singular countable noun starting with a consonant sound. आता कॉन्सोनंट साऊंड 21 कॉन्सोनंट्स आहेत. आता कॉन्सोनंटने सुरू होणे वेगळे आणि कॉन्सोनंटच्या साऊंडने सुरू होणे वेगळे. कारण स्वराचे उच्चार आपल्याला माहित पाहिजेत आणि व्यंजनाचे उच्चार आपल्याला माहित पाहिजेत. मराठीतले जरी कमीत कमी स्वर माहित असतील आपल्याला, अ, आ, इ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, अम, ओ, औ इथपर्यंत जर आपल्याला आ हे स्वरादी आहेत तर हे सर्व उच्चार करताना पहा आपली जीभ दुसऱ्या कुठल्याही तोंडातल्या पार्टला स्पर्श करत नाही. या जिभेचा स्पर्श कुठंच होत नाही. कारण कसं आहे, इंग्रजीमध्ये जेव्हा आपण फोनेटिक्स शिकतो तेव्हा मराठीमध्ये सुद्धा तसे उच्चार शास्त्र जे आहे, जे फोनेटिक्स म्हणजे उच्चार शास्त्र आहे, तर कोणत्या शब्दाचा उच्चार करताना कोणता भाग कोणत्या भागाला स्पर्श करतो. जसं आपण म म्हणलं, दोन्ही ओठे एकमेकाला टेकतात, याला म्हणतात ओष्ठल. म्हणजे हा ध्वनी जी आहे निघण्यासाठी ओठ ओठाला याला बाय लेबियल इंग्लिशमध्ये म्हणतो. काही वेळा दाताला स्पर्श होते जे डेंटल. दाताच्या मागे असते अल्वेलरीज, त्याच्या मागे असते सॉफ्ट पॅलेट, हार्ड पॅलेट. हे सर्व जे भाग असतात हे कोणता भाग कुठं स्पर्श करतो त्याच्यावरून आपण त्याला 3 टर्न लेबल्स असं म्हणतो. असो तर उच्चार पहा, स्वराचा उच्चार करताना जिभेची फार हालचाल होत नाही. फक्त थोडीशी जाग्यावर तिथल्या तिथं थोडी कमी जास्त उचलल्या जाते, बाकी काही नाही. इतर मात्र वेगळे आहेत. पहा, एखाद्या नामाची सुरुवात जर व्यंजनाने होत असेल, व्यंजनाच्या उच्चाराने सुरुवात होत असेल तर अशा एकवचनी सामान्य नामांच्या पूर्वी ए हे उपपद वापरतात. अनेक वचनी असेल तर मात्र चालत नाही. फॉर एक्झाम्पल आपण म्हणलं अ बॉय. आता बी हे काय आहे? व्यंजन आहे. याच्या अगोदर अ बॉय वापरलं, अ गर्ल. आता जी या ठिकाणी पुन्हा कॉन्सोनंट आहे, व्यंजन आहे, अ टेबल. टी हे कॉन्सोनंट आहे, अ चर. चर म्हणजे सी हे पुन्हा कॉन्सोनंट आहे, अ बॉक्स. बॉक्स पेटी. बी हे काय आहे? कॉन्सोनंट आहे. अशाच पद्धतीने अ डोर. ज्यांना ज्यांना आपण मोजू शकतो संख्येमध्ये. नाउन्स आर ऑफ 2 टाइप्स, काउंटेबल नाउन्स अँड अनकाउंटेबल नाउन्स.
काही नामांना आपण संख्येमध्ये मोजू शकतो. सम ऑफ द नाउन्स वी कॅन काउंट इन नंबर ॲज 1 2 3 4 दे आर कॉल्ड काउंटेबल नाउन्स. For example, a pen, 2 pens, a man, 2 men, a woman, 2 women. In this way we can count. And some of the nouns we cannot count in number. They are called uncountable nouns. काही नावांना आपण संख्येत मोजू शकत नाही. जसं की आपण म्हटलं वॉटर. वी कॅनॉट से अ वॉटर. एक पाणी, दोन पाणी, तीन पाणी असं म्हणत नाही आपण. अ वॉटर म्हणत नाही, फक्त वॉटर म्हणतो. अ गोल्ड म्हणत नाही, फक्त गोल्ड म्हणतो. सिल्वर म्हणताना अ सिल्वर म्हणत नाही. म्हणजे काही नामांना जसं लिक्विड आहे, द्रव पदार्थ आहेत त्यांना, किंवा एखादे असे अन्नधान्य आहेत किंवा धातू आहेत यांना आपण संख्येत मोजत नाही. अनकाउंटेबल नाउन असेल तर त्याच्यापूर्वी ए किंवा ॲन वापरण्याचा संबंध येत नाही. ते आपण पुढे पाहूया. आर्टिकल्स कुठे वापरत नाहीत या हेडिंग खाली आपल्याला एक व्हिडिओ कंप्लीट बनवावं लागणार आहे. असो, आता इथे एक आणखी गोष्ट आहे. व्यंजनाच्या उच्चाराने सुरू होणाऱ्या एकवचनी सामान्य नामाच्या पूर्वी ए हे उपपद वापरतात. आता इथं व्यंजनाने सुरुवात झालेल्या नामापूर्वी वापरलं, मग व्यंजनाने सुरू होणे आणि व्यंजनाचे उच्चाराने सुरू होणे याच्यामध्ये नेमका फरक काय पहा. म्हणजे काही नाउन्स असे आहेत, काही नाम असे आहेत की ते व्यंजनाने सुरू होत नाहीत, स्वराने होतात, परंतु उच्चार मात्र व्यंजनाचा असतो. अशा वेळेला आपण त्या ठिकाणी काय वापरतो? ए वापरतो. जसं फॉर एक्झाम्पल अ युनिव्हर्सिटी, UNIVERSITY. आता यू हे स्वर आहे, वावेल आहे, पण इथं ए वापरलं. कारण का? या यूचा उच्चार वाय यू सारखा आहे. युनिव्हर्सिटी, यू असा उच्चार आहे. आणि असा जर उच्चार असेल तर आपण काय करतो अशा वेळेला? यज्ञाचं हे मराठीमधील सुद्धा व्यंजन आहे, वाय इंग्रजीमधील व्यंजन आहे, वायू सारखा ह्या युनिव्हर्सिटीचा यूचा उच्चार आहे. याचा उच्चार जर UMBRE मधल्यासारखा म्हणला, यूचा उच्चार तिथं अम्ब्रेला होतो, तिथं युम्ब्रेला होत नाही, म्हणून तिथं ॲन अम्ब्रेला म्हणतो, इथं युनिव्हर्सिटी असं आहे. पुन्हा दुसरं पहा, a useful book. एक युजफुल, पुन्हा इथं वायू यस सारखा आहे, युजफुल. याचा उच्चार कसा आहे? यूज, अयुजफुल. किंवा ₹1 RUPPE, $1 कॉइन. 1 याचा उच्चार VAN किंवा WAN. व पण मराठीतील स्वर आहे, व्ही व्यंजन आहे, व्ही पण व्यंजन आहे, डब्ल्यू पण व्यंजन आहे, आणि ओ हे स्वर जरी असला तरी याचा उच्चार जे आहे याचा उच्चार मात्र व्यंजनाचा आहे. आणि व्यंजनाच्या उच्चाराने सुरू होणाऱ्या एकवचनी सामान्य नामापूर्वी आपण ए हे उपपद वापरतो. असाच पुढे नियम आहे. स्वराच्या उच्चाराने सुरुवात जर होत असेल तर ॲन वापरतो, मग प्रत्यक्ष ते व्यंजनाने सुरुवात होईल, परंतु उच्चार व्यंजनाचा नसेल. आता याला थोडक्यात असं म्हणता येईल, स्वराने सुरू होणाऱ्या परंतु व्यंजनाचा उच्चार असणाऱ्या एकवचनी नामापूर्वी उच्चार कोणाचा? व्यंजनाचा, म्हणून ए वापरावे. आणि व्यंजनाने सुरू होणाऱ्या परंतु स्वराचा उच्चार असणाऱ्या, उच्चार महत्वाचा आहे, स्वराचा असेल तर तिथं ॲन वापरावं. तो पुढे नियम देऊया आपण. पुढे इट इज युज्ड इन्स्टेड ऑफ 1. आता ए किंवा ॲनचा वापर आपण 1च्या ऐवजी करतो. 1 म्हणजे एक. आता इट म्हणजे ए आणि ॲन या दोघांचाही वापर आपण 1च्या ऐवजी करणार आहोत. आय हॅव अ गुड बुक ऑन फोनेटिक्स. माझ्याकडे फोनेटिक्सवर एक छान पुस्तक आहे. हे उच्चारशास्त्र आहे फोनेटिक्स म्हणजे. आय हॅव अ गुड बुक मीन्स आय हॅव 1 गुड बुक. माझ्याकडे एक छान पुस्तक आहे फोनेटिक्सवर. अँड शी हॅज अ न्यू टेप रेकॉर्डर. शी हॅज अ न्यू टेप रेकॉर्डर. तिच्याकडे एक नवीन टेप रेकॉर्डर आहे. ही विल कम बॅक इन अ इयर मीन्स इन 1 year. In this way, in this video, in the first video, we have seen about the articles, about the definite articles and indefinite articles, and we have seen 2 rules about the indefinite articles. And in the next video, let us see the remaining part also. Just you have to study whatever part is over. See you in the next video.